नमस्कार, मी डॉक्टर प्रणव देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। विजयादशमी म्हणजेच दसरा या दिवशी सीमोल्लंघन करून एका झाडाची पानं तोडून आणली जातात आणि ती आपल्या आप्तेष्टांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये वाटली जातात। तर ते झाड म्हणजे आपटा किंवा कांचनार। तर या झाडाविषयी आपण आज माहिती बघणार आहोत। त्याच्या आपल्या आरोग्याविषयी कुठले महत्त्वाचे फायदे आहेत, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करू शकतो का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पूजेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा किंवा निसर्गात उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या द्रव्यांचा वापर करून घेतलेला आहे, जेणेकरून त्याचे आपल्या आरोग्यासाठी काहीतरी चांगले परिणाम आहेत। तर त्याचा फक्त संबंध कुठला आहे तर तो आपल्याला लावायचा असतो आणि त्यानुसार ती द्रव्ये आपल्याला वापरायची असतात। म्हणजे गणपतीच्या काळामध्ये गणेशाला जी वेगवेगळी पत्री वाहिली जातात त्याच्यामागं काहीतरी एक सायन्स आहे किंवा त्याच्यामागं काहीतरी एक शास्त्र आहे। तसंच आता जो विजयादशमी नावाचा सण आहे, दसऱ्यामध्ये आपट्या नावाचं जे झाड आहे कांचनार ज्याला आपण म्हणतो, तर ते सुद्धा खूप उपयोगी आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हे आपटा किंवा कांचनारचं जे झाड आहे त्याला शास्त्रीय भाषेमध्ये दोन वेगवेगळ्या व्हरायटी असल्यामुळे वेगळी नावं आहेत। एकाला बाहुनिया व्हरायगेटा असं म्हणतात, तर दुसऱ्याला बाहुनिया रॅसिमोसा असं म्हणतात। तर ह्या झाडाची जी विविध अंग आहेत त्यामध्ये त्या झाडाची साल असेल, त्या झाडाची पानं आहेत, फुलं आहेत, त्या झाडाला लागणाऱ्या शेंगा आहेत, या आपल्या त्वचेच्या किंवा आपल्या आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारींसाठी उपयोगी पडतात। तर त्याची माहिती आपण आता बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या झाडाचं सगळ्यात जास्त वापरलं जाणारं अंग जे आहे, उपयुक्त अंग जे आहे ते म्हणजे त्याची त्वचा। त्या झाडाची जी साल आहे तर ती वेगवेगळ्या आजारांमध्ये वापरली जाते। त्या सालीचा काढा करून वापरला जातो। विशेषतः गलगंड किंवा गंडमाला नावाचा जो आजार आहे, ग्वायटर असं ज्याला म्हणतात, मानेवरती किंवा गळ्यावरती अशा मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी आलेल्या असतील, पूर्ण मान किंवा गळा भरलेला असेल किंवा शरीरात कुठेही गाठ आलेली असेल, एक गाठ असेल किंवा अनेक प्रकारच्या गाठी असतील, तर अशा गाठींसाठी या झाडाची जी साल आहे ती तोडून आणायची आणि त्या सालीचा 1/8 काढा बनवायचा आहे पाण्यामध्ये आणि तो काढा गाळून घेऊन त्याच्यामध्ये थोडासा मध घालायचा आणि तो पिल्यानंतर आपल्या शरीरात ज्या गाठी आहेत तर त्या विरघळण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे। आजकाल थायरॉईडचं प्रमाण सुद्धा खूप वाढले, तर थायरॉईडच्या आजारामध्ये सुद्धा या झाडाच्या सालीचा काढा आपण वापरू शकतो। त्याचबरोबर या झाडाच्या सालीपासून बनवलेलं एक महत्त्वाचं औषध म्हणजे कांचनार गुगुळ, ते सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मात्रेमध्ये या शरीरात येणाऱ्या गाठींसाठी किंवा थायरॉईडच्या आजारासाठी वापरू शकतो। पोटातून या सालीचा काढा घेण्याबरोबरच ही साल जी आहे ती आपण गाठीवरती बांधून ठेवू शकतो आणि गाठी कमी होण्यासाठी त्याचा फायदा होतो। तसेच मुखदुर्गंधी किंवा तोंड येणं किंवा तोंडाला आतून छाले येणं असं आपण ज्याला म्हणतो, मुखपाक नावाचा जो आजार आहे, तर त्या आजारामध्ये सुद्धा या झाडाच्या सालीचा काढा उपयोगी पडतो। मगाशी सांगितल्याप्रमाणेच ह्याचा काढा बनवायचा आहे आणि तो काढा प्यायचा सुद्धा आहे आणि त्याचं गंडूश करायचं आहे, म्हणजे तो काढा तोंडामध्ये धरून ठेवायचा जास्तीत जास्त वेळ आणि नंतर थुंकून द्यायचा आहे। अशा पद्धतीनं सुद्धा जे तोंडामध्ये ज्या जखमा झालेल्या आहेत किंवा जो व्रण झालेला आहे तो भरून येण्यासाठी त्याची मदत होते। मुखदुर्गंधी नावाचा जो आजार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तोंडाला वास येत असतो, तर तो सुद्धा कमी होण्यासाठी या झाडाच्या सालीच्या काढ्याचा आपल्याला फायदा होतो। रक्तातले दोष नाहीसे करण्यासाठी या झाडाच्या सालीचा काढा खूप उपयोगी पडतो। त्यामुळं रक्ताच्या अनुषंगाने जे होणारे वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण या कांचनारचा किंवा आपट्याच्या झाडाचा वापर करू शकतो। अतिसार नावाचा जो आजार आहे, ज्याच्यामध्ये आवयुक्त मलप्रवृत्ती होते, अशा आजारामध्ये सुद्धा या काढ्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो। जुलाब थांबायला याची मदत होते। परंतु ह्याचा अजून एक वेगळ्या पद्धतीनं अतिसार नसताना आपण जेव्हा शरीरातल्या चरबीसाठी याचा वापर करणार असतो तर त्यावेळेला सुद्धा हाच सालीचा काढा उपयोगी पडतो। म्हणजे शरीरातली चरबी जी आहे, जो स्थूलपणा आहे, तो कमी होऊन एकदम असा तुकतुकीतपणा किंवा सुटसुटीतपणा शरीरामध्ये येण्यासाठी या सालीच्या काढ्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होताना व्यवहारामध्ये दिसून येतो। या झाडाच्या ज्या शेंगा आहेत किंवा या झाडाचं जे फळ आहे तर त्या शेंगा त्वचारोगामध्ये उपयोगी पडतात। त्याचबरोबर कृमींसाठी ह्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो। म्हणजे आंत्रकृमी जे आहेत, पोटामधले वेगवेगळ्या प्रकारची कृमी जे असतात त्याच्यामध्ये याचा फायदा होतो। विशेष करून लहान मुलांमध्ये ह्याचा जर 2 वेळा काढा करून दिला सकाळ संध्याकाळ तरी सुद्धा कृमी एक 3 ते 4 दिवसामध्ये जुलाबावटे निघून जाण्यासाठी मदत होते। मूत्रकृच्छ्र नावाचा जो आजार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये लघवी अडखळत होते
लघवीला व्यवस्थित होत नाही, अशा आजारामध्ये सुद्धा या झाडाच्या शेंगा ज्या आहेत तर त्या उपयोगी पडतात. त्या मूत्रलयत म्हणजे लघवी व्यवस्थित साफ करण्याचं काम या झाडाच्या शेंगा करतात. पोटात मुरडा मारून पोट दुखत असेल तर अशा वेळेला या झाडाची जी फुलं आहेत त्या झाडाच्या फुलांचं चूर्ण करायचं आहे आणि ते साखरेबरोबर जर दिलं तर पोटातला मुरडा कमी व्हायला मदत होते. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या झाडाचे उपयोग बघितले, म्हणजे त्याचं फूल कुठं वापरायचं आहे, शेंगा कुठं वापरायच्या, त्या झाडाच्या साल कुठं वापरायची आहे. शेंगा आणि फूल वापरलं तर ते परत येणार आहे, परंतु आपण जर झाडाची साल वापरत असू तर ती अगदी कमी प्रमाणात वापरायची आहे आणि बाजारामध्ये सुद्धा ती विकत मिळते, परंतु ती शक्यतो ताजी वापरायची आहे. त्याचबरोबर ही साल काढत असताना झाडाच्या अगदी अंतसाल वापरायची असते, परंतु फार आतमध्ये आपण झाडाला इजा पोचवणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर या जडीबुटी किंवा ही वेगवेगळ्या या दिव्य वनस्पती वापरायच्या असतील तर वृक्षारोपण करणं खूप गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण वृक्षारोपण करूया, वेगवेगळ्या वनस्पतींची लागवड करूया आणि नंतर या ज्या वनस्पती आपल्याला आरोग्यासाठी उपयोगी आहेत तर त्यांचा वापर करूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.